नाशिक विधानसभेवरून महायुतीमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत। नाशिक जिल्ह्यातील 5 जागांवर शिंदे गटानं दावा केलाय। जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, देवळालीसह नाशिक शहरातील 2 जागांवर शिंदे गट आग्रही आहे। जिल्हा प्रमुख अजय बोरस यांनी ही माहिती दिली आहे। शिंदेंची शिवसेना मागत असलेल्या जागांपैकी 2 जागांवर सध्या राष्ट्रवादी अजित पवार, 2 जागांवर भाजप आणि 1 जागेवर काँग्रेसचा आमदार आहे। त्यामुळे आता महायुतीतील मित्रपक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। इगतपुरी आहे, दिंडोरी आहे, देवळाली आहे आणि नाशिक शहरात किमान 2 जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तसे आमची मागणी पण आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। नाशिक शहरातलं पश्चिम असेल, मध्य असेल, ह्या विधानसभा मतदारसंघ आपण घेतल्या पाहिजेत आणि हा मतदारसंघ आम्ही निश्चितपणे जिंकून येऊ अशा पद्धतीचं शिवसेनेचं जाळं सुद्धा या ठिकाणी। शिवसेना ही शिंदे साहेबांचीच या दृष्टीने आणि शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत परंपरागत, त्यामुळे हे मतदारसंघ शिवसेनेला मिळाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत।